नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम पाळावे, तसेच जेवणाचे काही नियम आहेत ते कसे पाळावेत आणि स्वामी पुण्यतिथी दिवशी कोणती सेवा करावी, कशा पद्धतीने करावी, काय करावे, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही गुरुचरित्र पारायण करताय, पण योग्य पद्धतीने करताय का? काही छोट्या चुका तुमचं पारायण निष्फळ करू शकतात आणि स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीला केली जाणारी ही एक सेवा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते। श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा मिळवण्यासाठी गुरुचरित्र पारायण हे अत्यंत प्रभावी साधन मानलं जातं। पण पारायण करताना काही नियम पाळणं खूप आवश्यक असतं। जसं की आज आपण जाणून घेणार आहोत की गुरुचरित्र पारायणाचे नियम, पारायण करताना जेवणाचे कोणते नियम आहेत आणि स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी करायच्या प्रभावी सेवा कोणत्या आहेत, हे आपण सर्व जाणून घेणार आहोत। तर सर्वांनी एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ। चला, गुरुचरित्र म्हणजे केवळ एक ग्रंथ नाही, तर तो साक्षात दत्तगुरूंचं रूप आहे। जो कोणी श्रद्धेने आणि भक्तीने पारायण करतो त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात, मनाला शांती मिळते आणि स्वामींची कृपा सदैव राहते। आता पाहूया गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम पाळायचे आहेत। तर पारायण सुरू करण्यापूर्वी दररोज स्नान करून स्वच्छ कपडे घालणं हे खूप आणि अत्यंत आवश्यक आहे। शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असणं खूप महत्त्वाचं आहे। शक्यतो काय करा की दररोज एकाच वेळेला पारायण करा, यामुळे सातत्य राहतं आणि अधिक चांगला परिणाम मिळतो। पारायण करण्यासाठी तुमच्या घरातील सर्वात शांत आणि पवित्र अशी जागा निवडा। घरातील देवघर आणि स्वच्छ जागा योग्य असते। पारायण करताना पूर्णपणे एकाग्रता ठेवा। मोबाईल किंवा इतरांशी बोलणं किंवा इतर गोष्टी टाळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारायण करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा। कोणत्याही प्रकारची शंका मनात येऊ देऊ नका। स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा। आणि आता खूप महत्त्वाचा भाग म्हणजे काय, तर पारायण करताना जेवणाचे कोणते नियम पाळावे। तर तुम्ही जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करता तेव्हा या काळामध्ये शक्यतो तुम्ही सर्वांनी सात्विक आहार घ्या। साधं, शुद्ध आणि हलकं असं अन्न घ्या, जसं की भाजी असेल, पोळी असेल, भात खाऊ शकता। या काळामध्ये तुम्ही सर्वांनी मांसाहार पूर्णपणे टाळायचा आहे। तसेच कांदा आणि लसूण खाणं शक्यतो टाळावं। या काळामध्ये जास्त खाणं टाळा। हलकं आणि मर्यादित असं जेवण घ्या आणि जेवताना त्या जेवणाला स्वामींचा प्रसाद आहे असं मानून ते नम्रतेने जेवण करा। आता जाणून घेऊया की स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीचं काय महत्त्व आहे। तर स्वामी समर्थांची पुण्यतिथी हा एक अत्यंत पवित्र दिवस मानला जातो। या दिवशी केलेली स्वामी समर्थांची पूजा असो, जप असो किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या सेवा असतील, ह्या अनेक पटीने फलदायी ठरतात। त्यामुळे या दिवशी काही विशेष सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं। जसं की या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी स्वामीसमोर दिवा लावा। श्री स्वामी समर्थ या नामाचा जप किमान 108 वेळा करा किंवा जसं घडेल तुम्हाला तसं तुम्ही अधिकाधिक श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करू शकता। गुरुचरित्राचा एक तरी अध्याय वाचा। शक्य असेल तर गुरुचरित्र पूर्ण 53 अध्याय वाचले तरी चालतील किंवा एक अध्याय तरी नक्की वाचा आणि शक्य असेल तर गरजूंना अन्नदान करा। ही सर्वात मोठी सेवा मानली जाते आणि दिवसाच्या शेवटी स्वामींची आरती करून हा दिवस पूर्ण करा। या सगळ्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सेवा ही मनापासून करा। कोणाला दाखवायची आहे म्हणून किंवा कोणासमोरही दिखावा करू नका। स्वामींना फक्त आणि फक्त तुमची श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची आहे। जर तुम्ही या सर्व नियमांनी गुरुचरित्र पारायण केलं आणि पुण्यतिथीला सेवा केली तर स्वामी समर्थ नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतील। श्री स्वामी समर्थ। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.